God the master planner. परमेश्वर जो महायोजना करता. God's plan is always worthy, देवाची योजना नेहमी योग्य आणि पात्रच असते. full of blessings. आशीर्वादांनी भरलेली असते. His blessings are according to his desire. आणि देवाचे आशीर्वाद देवाच्या इच्छेनुरूपच असतात. And God's desires are always the best. आणि देवाच्या इच्छा नेहमी आपल्यासाठी चांगल्याच असतात. कारण Better तो than देव आहे. you. म्हणजे तुला जे काही स्वतःसाठी तू मनामध्ये योजलंय किंवा इच्छा केलेली आहे त्याहूनही जास्त चांगल्या इच्छा देवाच्या तुझ्यासाठी आहेत. I will give you a few pointers. मी काही मुद्दे तुम्हाला या विषयावर देतो. First point, पहिला मुद्दा, God has a plan for you. एक तर देवाची तुझ्यासाठी योजना हे डोक्यात ठेव. God has a plan for every child of his. देवाची योजना त्याच्या प्रत्येक लेकरासाठी आहे. तुला किती मिळावं मला किती मिळावं ठरवणारा देव आहे. His allotment comes through his wisdom and through his sovereignty. आणि देव त्याच्या साम्राज्याद्वारे त्याच्या ज्ञानाद्वारे त्याच्या मुलांना वाटतो. And according to his foreknowledge he assigns gifts and talents to each one of us. देवाला अगोदरपासूनच सगळं ज्ञान आहे. त्या ज्ञानानुरूप मग देव आपल्या प्रत्येकाला कला दान प्रतिभा हे वाटतो. Even the resources come from him. आणि सगळा उगम सगळा पुरवठा सुद्धा देवाकडनंच येतो. God's purpose is देवाचा संकल्प असा आहे that we need to fulfill his glory on the earth. की आपल्याला पृथ्वीवरती देवाचा गौरव पूर्ण करायचा आहे. देवाला वैभव गौरव मिळायला पाहिजे बस. And so every believer must discover God's special purpose for their तर lives. प्रत्येक बिलीवर माणसानं स्वतःच्या जीवनात देवाचा काय खास संकल्प देवाने त्याच्यासाठी ठेवलाय तिच्यासाठी ठेवलाय तुझं तू शोधून काढ. आमचं आम्ही 35 वर्षापूर्वी शोधलं आणि उतरलो. And you have to fulfill it. आणि ते तुम्ही शोधा आणि त्यात उड्या मारा. No one is useless in God's kingdom. ते पूर्ण करा. कारण देवाच्या राज्यामध्ये ना एकही माणूस निरुपयोगी नाहीये. Not a single person. एकही व्यक्ती असा नाही देवाच्या राज्यात की ज्याचा काही उपयोग नाही. Our talents may differ, आपल्या कला वेगळ्या असतील. तुझी कला वेगळी आहे माझी कला वेगळी आहे. but our status don't differ. पण आपलं स्टेटस नाही बदलत. In Matthew 25:14 and 15, there it मत्थ्याचा says, 25वा अध्याय 13 ते 15 मध्ये. so the fact remains तर वास्तविकता हीच आहे. that none is left without a portion. एकही व्यक्ती वतनाशिवाय राहिलेला नाहीये ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला देवाने दिलेला आहे. No matter how hard God's plan looks, तर देवाची योजना ना बेटा दिसायला किती जरी अवघड वाटली की हा किती मोठा वधस्तंभ आहे हा घेऊन आता कसं चालायचं सगळं सोडायला लागणार आहे. get into it. काही हरकत नाही. सगळं आणि सगळ्यांना जरी सोडावं लागलं तरी देवाच्या योजनेत तुम्ही प्रवेश करा. Because there lies your blessing. कारण तिथेच तुमचे आशीर्वाद आहेत. सोडलेली भाकर परत कधीतरी येईल. There lies your future. तिथेच तुमचं भविष्य आहे. There lies your inheritance. There lies your destiny. तिथेच तुझं वतन आहे. तिथेच तुझ्या आयुष्याची ठरलेली You are created for that purpose. त्याच्यासाठीच तू निर्माण झालेला आहे. कधी ना कधी आयुष्यात माणसाला कळलं पाहिजे. In Christ Jesus you have been created for this purpose. ख्रिस्त येशूमध्ये याच कारणाने तुला निर्माण करण्यात आलं. हे कधी ना कधी पटकन आयुष्यात समजून घे. जवानीतच कळलं तर दी बेस्ट. Amen. Amen. Second point, दुसरा मुद्दा, commit your plans to God. आपल्या स्वतःच्या योजना देवाच्या हातात दे. While you get into the plan of God, आणि तू देवाच्या योजनेत प्रवेश कर. स्वतःच्या योजना देवाला दे. sometimes you just set aside God's plan and accept your plan. पण कधी कधी तुम्ही देवाच्या योजना बाजूला ठेवता. स्वतःची योजनाच फक्त घेता आणि करायला जाता. But you can never outdo God's plan for you. पण देवाची योजना जी तुझ्यासाठी आहे ना त्याच्या पलीकडे तू जाऊच शकत नाही. तू डोकं फोड प्रयत्न कर शेवटी तुला देवाकडे यावं तर लागणार. His plan is the best. आणि देवाची योजना दी बेस्ट आहे. It is better than your own plan. तुझ्या स्वतःच्या योजनेपेक्षा देवाची योजना छान आहे सुंदर आहे. Proverbs 16:9 says, नीती सूत्र 16:9. a man's heart devises his way, but the Lord directs his steps. मनुष्याचे हृदय त्याच्या मार्गाची योजना करते पण यहोवा त्याची पावले चालवतो. Say. तू किती ठरव तुला चालवणारा देव आहे. So it is always wise to म्हणून place all our desires before मग God. आपल्याकडनं हुशारी नेहमी याच्यातच आहे की आपल्या सगळ्या इच्छा देवासमोर ठेवा. तुला काय हवंय हे हवंय ते हवंय सगळं देवासमोर ठेव. It's not wise to start planning for something when you are already in it. जेव्हा एखाद्या गोष्टीत तू ऑलरेडी आलेला आहे तेव्हा त्या गोष्टीसाठीची योजना करणं काय बरोबर नाही. See, God is not responsible for whatever is not committed to him. बघा जे काही देवाला स्वाधीन केलेलं नाही त्याविषयीनं देव जबाबदार नाही. Whatever is not committed to his hands, he is not responsible. जे देवाच्या हातात तू दिलेलं नाही त्यासाठी देव जबाबदार नाही. देवाच्या हातात न देता मग तू म्हणायचं की असं कसं झालं म्हणू नको. तू देवाच्या हातात दिलं कुठे होतं.
If you please God and His kingdom, जर तू देवाला आणि देवाच्या राज्याला प्रसन्न केलं, seek first the kingdom of God and His righteousness, सगळ्यात आधी तुम्ही देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा, everything will be added to you. बाकी सगळ्या गोष्टींची भर जीवनात पडेल. Nobody should come in between me and the plan of God. माझ्या आणि माझ्या देवाच्या योजनेत कोणी येता कामा नये. And when you have that kind of respect for God's plan, आणि असा आदर जर देवाच्या योजनेसाठी आपण ठेवला ना, God will say, तर देव म्हणेल, now come with your plan. वा आण तुझी योजना. काय हवंय? काय हवंय? काय काय हवंय? पाहिजे चल. तुला? No, I want a scooter. नाही देव बाप्पा स्कूटर हवी होती. I'll give you a car. एक कार देतो. चल. Lord, I want a one-room kitchen. नाही देव Lord. बाप्पा एक रूम किचन जरा स्वतःच हवं होतं. 2-bedroom take. 2 बेडरूम घर देताय. चल I will supply your मी needs. देतो तुला तुझ्या गरजा My भागवेल. चल. God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. हिशोब असे असतात. Put God's will above your will. देवाची इच्छा पुढे ठेवा स्वतःच्या इच्छेपेक्षा. The day you put God's will above your will, ज्या दिवशी तुम्ही देवाची इच्छा स्वतःच्या इच्छेच्या पुढे आणून ठेवाल की नाही देव जे म्हणेल तेच करायचं, God will start sanctioning your will also one after the other. देव तुझ्या इच्छाही एक एक करून पूर्ण करेल बेटा. तो देव आहे, तो निर्दयी नाही, तो दयावान आहे. Develop a deeper and deeper and deeper love for Jesus. जरा येशूवरती प्रेम वाढवा. येशूच्या प्रेमात थोडे वेडे बना. Let Jesus go and grow higher and higher in your life. येशू तुझ्या जीवनात वाढू दे. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. कभी गाओ राजा. More of grace, अजून जास्त कृपा, more of wisdom. अजून जास्त ज्ञान. Take me deeper, Lord. मला अजून खोल नाही. Let me know your perfect will in my life. तुझी परिपूर्ण इच्छा माझ्या जीवनात मला सांग. मी करायला तयार आहे. Praise देवाला God. धन्यवाद. Third point. तिसरा मुद्दा, It's all part of God's plan. हे सगळं देवाच्या योजनेतला भाग असतो. You have a plan, तुझी योजना आहे, but still तरीही many people will come to you. अनेक लोक तुझ्याकडे येतील. They have a role to play. त्यांची भूमिका असणार आहे तुझ्या जीवनात बसवायची. It may be of God's will, it may be their own will. आणि त्यात ती देवाची इच्छा असेल नाही तर त्यांची स्वतःची इच्छा असेल. No matter how they relate to you, आणि त्यांचं नातं, त्या सगळ्या लोकांचं नातं तुझ्याशी जरी कसंही असलं, recognize one thing, एक गोष्ट ओळखून घे, that God has placed them along your path. देवाने त्या लोकांना तुझ्या मार्गात आणलंय. Some of them काही जण त्यातले for your benefit. तुझ्या फायद्यासाठी प्रभूने आणले. Some of them are for your loss. आणि त्यातले काही जण तुझ्या नुकसानासाठी आहेत, पण काही जण देवाने तुझ्या मार्गात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या हृदयात, तुझ्या फायद्यासाठी आणले. You need to discern. जरा ओळखून घ्यायची कुवत ठेवा. The thorns in the flesh are not in the will of God. देहातले काटे देवाच्या इच्छेतले नाहीये. In other words, दुसऱ्या शब्दात, they have done nothing with the plan of God. ती जी कोणी माणसं आहेत त्यांनी देवाच्या योजनेत काही नाही केलेलं. They are outside the plan of ते God. देवाच्या योजनेच्या बाहेरचे लोक आहेत. But finally it works for your पण benefit. सरते शेवटी तुझ्या लाभासाठी देव ते सर्व घडवून आणतो. The enemies at times work for our हो benefit. ना, कधी कधी शत्रू सुद्धा आपल्या लाभासाठी काम करून जातात. आणि आपण जे म्हणतो ना की असं असं त्यांनी माझं वाईट केलं पण बरंच झालं केलं कारण त्यातनं मीही सुधारले. Say, असं. yes, the highest and the topmost quality of God's character is to live out His love in this world. आणि देवाचा सगळ्यात मोठा गुण हाच आहे त्याच्या चारित्र्यामधला की त्याचं जे प्रेम आहे ते आपण या जगात जगायचं आहे. Because कारण Bible says बायबल म्हणतं in Romans 5:5, रोमकरास 5:5 the love of God has been poured into our hearts by the Holy Spirit. देवाचं प्रेम आपल्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याद्वारे ओतलेलं आहे. You are a testimony of the Father's love. आणि त्या बापाच्या प्रेमाची तू एक साक्ष आहेस. You are shining love of the Father. देवबापाचं तू चमकणारं प्रेम आहे. That unconditional love, the self-giving love. अटी पलीकडचं प्रेम, निस्वार्थी प्रेम, जीव ओवाळून It's टाकणारं all प्रेम. pouring out from you. सगळं तुझ्यातनं बाहेर पडतं, पडायला पाहिजे, पडू द्या. Don't be afraid. कशाला घाबरता एवढे? Will my talent shine? नाही, माझ्या कला कधी चमकतील की नाही? God's talent has been approved. It has to shine. अरे देवाने तुला दिलेली कला मंजूर करून दिलेली आहे, ती चमकणारच आहे. Jesus said, येशू बोलले, you have heard before तुम्ही अगोदर ऐकलंय that you should love your neighbor, you should hate your enemy. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करायचं, शत्रूचा तिरस्कार But करायचा. I say to you now, मी तुम्हाला आता म्हणतो, येशू म्हटले तुम्ही अगोदर असं ऐकलंय पण आता मी तुम्हाला सांगतो, love your enemies. शत्रूंवर सुद्धा प्रीती करा. वा वा, Bless हालेलुया. them that curse you. जे तुला शाप देतात त्यांना आशीर्वादित कर. Do good हा, to them that हालेलुया. hate you. आणि जे तुझा तिरस्कार करतात त्यांची भलाई कर. Pray for them that despitefully use you. जे फसवणूक करून तुला वापरतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर की देव बाप्पा हे मला वापरतायत पण यू ब्लेस देम. That you may be called the children of God. की तुम्ही देवाची मुलं म्हणवली जात.
children of God. देवाची मुलं म्हणून आपल्याला म्हणवलं जावं. God's plan and our plan. देवाची योजना आणि आपली योजना समजून घ्या, त्यात चाला, भलाई उसमें ही आहे. Wherever you have to set aside your plan, do it. जिथे कुठे तुला असं कळतं ना की मला माझी योजना बाजूला ठेवायला लागेल, दिस इज नॉट गोइंग टू वर्क, बाजूला ठेवून द्या. First and foremost is God's. पहिलं म्हणजे देवाण देवाचं राज्य. Amen. आमेन.